सारस्वत महिला मंडळ आणि सरस्वती वृंदगान दरवर्ष आषाढी एकादशीक संतांगल चरित्र आणि तांगल भजन अभंग हे केन्नाय सादर करतात. तर भारतीय जाल्यार रामदास तुकाराम ज्ञानेश्वर सगळं संतांगल जाल्यार जनाबाई कबीर जाल्यार ह्या वर्स आमगेलेची ओन चित्रापूर सारस्वतांगल मठाधीश नवे गुरु सद्गुरू श्री आनंदाश्रम स्वामीजींचे चरित्र आणि तांगल विषयात पद सादर करूया. आनंदाश्रम स्वामीजी म्हणाले आमगल जनरेशनाक आम्मा पप्पा एके आम्मा म्हणून चकळाकची आम्ही दया स्वामी पांपा म्हणून शिकले त्यामुळे ती आमगल अगदी प्रिय अशी म्हळ्यार सद्गुरू म्हळ्यार आमकां देवूसो दिसतालो. गुरूंगल स्मरण करून स्तोत्र म्हणून आम्ही सुरू करू.
परंपरेक कुलदैवतांक आणि म्हालगड्यांक वंदन करून आयज हो श्री आनंद आश्रम स्वामीजींगेल्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सुरू करूया. आमगेल सगळे जाण आमी गुरु परंपरेचे किती पारायण केल्यान तेसका तातूंत भोव गांवठी सगळे स्वाम्यांच्या विशयांत बरयल्या जाल्यार तांगेल बर्थ सेंटिनरी वेळार शिवनिर्वांतल्या आणि 50 years ऑफ ब्लिस ह्या पुस्तकांत स्वामीजींगे सहवासांतून सान्निध्यांत राबिल्ल्या अनेक लोकांक तांचे विशयांत खबरी बरयल्या. ह्या वाचून म्हाका इतली काय खुशाल जाली की तांतून थोडे पुणी खुशाल तुमचल्याक शेअर करया म्हण म्हाका दिसलें. पूज्य स्वामीजींक आमगेल पिढीन लागीं थांब पळयलें. तांगेल्या हातान तीर्थ घेवची भायर आमकां लाभल्या. कितली जाणांन गुरु मंत्र सुद्दां घेतला आसता. गुरु परम पूज्य श्री स्वामीजी म्हळ्यार अशीच सद्गुरू एक गुरु माऊली न्हय तर प्रत्यक्ष देवूच प्रगट जाला अशें दिसतालें. सांज चेडू आसतनाची आमी तांचेर अगदी देवा वारीची श्रद्धा दवरिली. संपूर्ण विरागी ज्ञानी आणि पूर्वाश्रमीची आपणाकडेन नांवां वारयची ते शांत मूर्ती आशिल्ले. तांगेल ती तेजस्वी शांत प्रसन्न मुद्रा, गळ्यांत रुद्राक्षा माळा आणि तुळशी हार घालून श्री भवानी शंकर देवाला पूज करूंक बशिल्ले तावळचे तें दैवी स्वरूप आज सुद्दां दोळ्या इगरार येता. एक एक फूल एक एक पत्री इतली प्रितीन तीन देवाक अर्पण करताली की त्या परम पूज्य श्री परिज्ञानाश्रम स्वामीजीने सनभिमांतून तांगेल पूजेचे वर्णन केलेले अतिसार्थ दिसता. निर्गुण ब्रह्माने भक्तां खातीर साकार रूप धारण केल्या, देव रूप धारण केल्या आणि देव रूप जावनूची देवागेर पूज करतना शिवो भूत्वा शिवम भजे ह्या विधानाचा आशय देवा तूं म्हाका स्पश्ट दाखयला. स्वामीजींगेले त्यांची स्वरूप दोळ्या इगरार हाडून आमी ध्यान करूया. सुंदर ते आनंद आश्रम प्रतिमा. शीतल पूर्णिमा चंद्रा
साधनेच्या तांगा दृष्टीच वर्णन साध्यच ना. सद्गुरौ तव महात्म्य मनोवाचाम अगोचरम कथम त्वाम प्रतिभाहीनः स्तौतुम अर्हति मंददेही. सद्गुरूंची महिमा अगाध असे, मनाने आणि वाचेन सांगुजांची शक्यच ना. तांतुई ह्या मंदमतीक तिथली प्रतिभ सुद्धा नातिलमिती हा शक्यच ना. जल्यारी आव सुख चढवानी चोचडी उलेल तरी कळताची आणि कौतुक दिसता तशी आमगेल गुरु माऊली म्हाका समजून घेतली. मगर कसले चूक जालेले गुरु माऊली आणि तुम्ही सगळे म्हाका क्षम करात अशी प्रार्थना करून घेता. परमपूज्य श्री आनंद आश्रम स्वामी जिंगले सगळ्यांका अनुभवायले दिसता. इथून आमगेल जातीन श्रद्धा आसत. मगर कुळार सुद्धा मगर आई पप्पा तांचे पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आशिल्लो आणि तांगेले एकच ब्रीद वाक्य आसतालें तर की म्हणारी भार वाही गुरु असता का करीसी चिंता. ह्याच भरवशारी त्यांनी संसारांतून अनंत अडचण पार केल्या. मग पप्पाने गुरु परंपरेचे नित्य पठणा खातीर एक स्तोत्र सुद्धा बरयलें आणि बलसेकरांक घार तेणे थंय पडुकोण आत्मामा घार स्वामी केन्ना येवन राबताले त्यामुळे तांकां लागीं जावन सहवास जालेली ती तांकां आनंद आश्रम स्वामी म्हळ्यार प्रत्यक्ष देव अशीच दिसताले आणि इतली थाय श्रद्धा आशिल्ली तांकां. मगर माय बलसेकर आप्याक म्हणटाले तांकां ती 1964 सालांत चारधाम वचून कडेची तांकां डायबिटीसांनी कोमांत वचून थंय हाड तांकां मगर जावेन आनी नंडेन वचून आणि 7 म्हयने ती तशीच कोमांतूच आशिल्ली. डॉक्टरांनी उपचार चलयले, हॉस्पिटलांत दवरले जाल्यार तांणी घार पेटयले कले करूं जायना म्हणून. जाल्यार तें सगळें अनकॉन्शियस आशिल्लें तर तांकां एकूच ध्यास आशिल्लो. तांणी हाडिल्ले गंगोदकाने स्वाम्यांक अभिषेक करता आणि पादपुजा करता. तांचे म्हणटा बसता ते सगळो वेळ निदान सुद्दां म्हळ्यार तांकां ध्यास नाशिल्लोच तांकां. म्हणून आमी 2 जाण स्वामी उले पारले आशिल्ले थंय वचून पूज करून अभिषेक करून सगळें आयलें तांकां सांग जाल्यार तांकां मनांत वचलें की तांचे म्हणटाले. मागीर 7 म्हयन्यांनी डॉक्टरान तांगेल अगदी आश सोडली. म्हळ्यार तांगेल किडनी लिव्हर पुराय फेल जालेले आनी 24 तास सुद्दां वचचें हेना. मागीर तांगेल अखेरची इच्छा म्हणून आत्मामाने स्वाम्यांक विनंती केली आणि शिष्य स्वाम्यांक घेवन आनंद आश्रम स्वामी आमगे सिंधुलांत आयले. सादारण 9:30-10 घंटाचो वेळ आसता सकाळींचो. स्वाम्यांक हॉलांत सोफार हाडून बसपाक गेले आनी शिष्य स्वामी थंय बाजून बसले. मगर मायेक डायनींग रुमांत स्क्रीन घालून त्या दिकान दिवाण दवरून तांकां खाण दिताले. अनकॉन्शियसच आशिल्लो ऑलमोस्ट जाल्यार कानान सांगलें स्वामी आयल्या ती म्हणून आनी बरी न्हिदायलें अशी हात जोडून ती न्हिदलेली. मागीर स्वाम्यांक ह्या भावानी बसून स्वाम्यांक अभिषेक केलो, पादपूज केली आणि दीक्ष जायना पडे स्वामी आनंद आश्रम स्वामी एक 2-3 मिनीट तांकां स्क्रिनाच आली काय मानचायला सुद्दां ह्या दिकाने तांकां हुशार लागली. एक 2-3 मिनीट येवन अशी आशिर्वाद मुद्रेन उठले. ताजे मागीर ती पूर्ण बरी जावन 17 वर्स अगदी भोवन कोण नाशिल्ली आणि कडेर सुद्दां फक्त 1 दिसांत तांकां हार्ट अटॅक आयलो आनी अगदी म्हळ्यार कसले त्रास जायनासतना वचून अशी तांगेली आनंद आश्रम स्वामी गुरुपास. परमपूज्य स्वामीजी गेल्या चरित्र म्हळ्यार हिमालया गेले. आमी हिमालयान कितले लागीं वता तितले आनी हॉट शिखर दिसता ती उत्तुंग भव्य तशीच तांगेल चरित्र आमी कितले लागीं वता ती तितले आनी भव्य आनी दिव्य दिसता. परमपूज्य श्री आनंद आश्रम स्वामी जिंगल पूर्वज नगराया गेल्या राज दरबारांतून नामांकीत वादक आशिल्ले. हैदर अलीने तांकां 1763 त्या रायाल पराभव करना फुडें एक भाव केसरकोट वचूं गेलो आनी दुसरो भाव शिरालींत येवन सेटल जालो. शिरालींत रमा वल्लभदासांगेल शिष्य हरिदास मठ चलयतालो. थंय कृष्ण जयंतीचो उत्सव आदी आसतालो. स्वामी जिंगर कुटुंबाने त्या मठाची जबाबदारी घेवना पडे तांकां हरिदास अशी आडनाव पडली.
पूर्वजांगल्या संगीताचे ज्ञान आणि प्रीती आनंदाश्रम स्वामीजींके पूर्ण शे तांकां भोव प्रीत स्पेशली कर्नाटक संगीत म्हळ्यार भोव प्रीत तांकां. या महान सत्पुरुषाचो जन्म 1902 सालांत 29 जून ह्या दिवसू शिरालींतू हरिदास रामचंद्र राव आणि जानकी देवी हांगल धार जालो. तीन हड्ड भावंड आशिल्लीं, कृष्ण, कमला आणि रमा वल्लभी. तांकां कमला म्हळ्यार स्वामीजी खूब प्रीत आशिल्ली, व्हड भयण आशिल्ली, ती प्रितीन पळयतालेच का. संन्यास घेना पूण श्राद्धा वेळार सुद्दां कमला तागेलें नांव घ्या म्हणना पण तांकां जोर गण्य आयिल्लें. शिष्य स्विकाराचे वर्णन गुरु परंपरेत उमगाण्यान खूब गमत केलें. देवळांत फुल वेंचू बशील कडेची सुब्राय भट्टांनी तांकां वचून पांडुरंगाश्रम स्वामीजींनी शिश्य घेवंच म्हण केला. थंय बरें जालें म्हणत. मागीर कोणाक घेता ती मंगेश मामाल चल्ल्यांक आसतना ना तुमकां म्हणना पडे 4 वर्सां चेडूं थंड बसलें. कले एक्सायटमेंट ना, वायट ना, कले ना. नळेत उठून घार वचूं गेले आनी थंय हांव सुणी पापड वेरी अपसेट. जाल्यार सांजचे म्हळ्यार मोगाच आशिल्लोच का सांज म्हणा तांकां त्या लग्नाणें कसले कोण आनीक दूद पिवेल तितले भितर मठांत पालखी पेटयली म्हणून तशीच पालखेन बसून मठांत व्हेलें. हांव सुगल सांगा निरोप हेंच्या कळ्ळें जायनीची मागीर ताजे मागीर हांव सुद्दां तोंड पळोवचें ना, उलोवचें ना, इतलें सगळें बंधन आशिल्लें त्या काळांत. म्हाका कशी सहन केली तांणी. जाल्यार कितलीं वर्सांनी त्या 50 years ऑफ ब्लिस तांकां सगळें खबर बरें येयल्या. त्या तांकां वाचून दिलें के समज के तावळ तांकां इतली काय उमाळेल के हांव सुद्दां ना ते कितलें वर्स तांणी तें दुख्ख पोटान दाटून धरलें की पांडुरंगाश्रम स्वाम्यांक प्रकृती सम ना तिर्मेकी इमिजिएटली तांगेले गुरू तांगेले हें जाल्यार शिष्य स्विकार केलो आनी मागीर बरो मुहूर्त पळोवन 4 दिसांनी मंत्रोपदेश केलो. तशीच 8 दिसांनीची श्री पांडुरंगाश्रम स्वामीजींनी देह त्याग केलो आनी आनंदाश्रम स्वामीजी खरे अर्थान अनाथ जाले. हावस बापसून केलो संबंद ना गांवांत आसून सुद्दां आनी मठांत गुरू ना, कसले गायडन्स, कसले तांगेले अध्ययन कसले करूंक. आनी हांगेले प्रायसान म्हणून हड्ड सिनियर भटांचेर पांडुरंगाश्रम स्वाम्यांनी जबाबदारी दिलेली. तांकां सुमार त्रास आसतालो पाप. 4 वर्साच्यो त्या वाडचे प्रायर सुद्दां मोजकीच भिक्ष घेवन तांकां जातालें. अध्ययन करूंक कसलें हें नाशिल्लें. मठाची स्थिती तेन्ना भोव वायट आशिल्ली पयशा दृश्टीन सगळें. जाल्यार तें सगळें भोगून सुद्दां ते शांतच आशिल्ले. आनी परमहंस म्हळ्यार त्या प्राये घेवन तांकां प्रसिद्ध अहवाल लेगीत तशें आमी फक्त तांगेलें स्मरण करुया. चित्रापुर निवास नित्य तृप्त परमहंस. ह्या नाडगर शांत पाचिल्ल्या भक्तीन बरयल्या भजन. चित्रापुर निवास नित्य तृप्त परमहंस आनंद गुरु परात्पर करुणाघन जगजीवन. श्री चित्रापुर निवास नित्य तृप्त परमहंस आनंद गुरु परात्पर करुणाघन जगजीवन. योगारूढ यतिवरा श्री गुरु करुणाकरा भोगत्या दुरागरहित योग निजानंद देव. उदार फिरवतारका अपार कीर्तिदायका मुरहर प्रिय धीर शूर श्री भवानी शंकर प्रिय.
श्री आनंद आश्रम स्वामीजींक मठाधिपती जायना पण अनेक अडचणींक आणि अनेक यातना सहन करतात. प्राय सांग म्हणून बाकीची मठा व्यवस्था पांडुरंगाश्रम स्वामींनी तांगल भटांची सोपयली. मठाक रीण आशिल्लें, भटांनी सम पळयना तुमी ती सगळें पैशाचे वांट आशिल्ले, वंतीक सुद्दां लोक सम दिनाशिल्ले आनी मठाक चडसो मंदू नाशिल्लो लोकांक उलटावळी. स्वामीजी गेले कन्नड 5वी शिराली गांवांतूच शिक्षण जाल्लें जाल्यार मागीर शिष्य मठाधिपती जायना पडे तांकां मार्गदर्शन करूंक मठान गुरूच नाशिल्ले. त्यांनी ती तांकां अक्कल करता म्हूण कळ्ळें आनी हा सगळे त्रास तशें करून हांव सुद्दां मागीर एक खंयचा तीर्थ लास्ट तिका तीर्थ दितना भागीरथी त्या मध्येन थंय वचून कृष्णा देवळां वेट केलें आनी मागीर मध्येन पडदो घालून स्वामीजीन वचून तांकां पडद्या मागशी थांब तीर्थ दिल्या केन्ना इतले कश्ट भोगून तांणी ते हॉट जाले. तांणी ती एक खंत बेजार 2 खंत तांणी मठ सोडून वचून पळयले जाल्यार भक्तांगेर पुण्याय आसतली, बाकीच्यांगेर प्रीत आसतली, परत आयली मठांत आनी आमकां आमगेले इतले व्हड स्वामी मेळ्ळे. मागीर तांकां वेदमुर्ती कायकिणी शास्त्री, श्री वासा अप्पण शास्त्री हांकां मठांतूच राबून स्वामीजींक शिकनचो प्रबंध केलो. गोकर्ण वचून त्या वेळी तांगेर भेट जालेली श्री कृष्णाचार्य सरस्वती हांचे लागीं. त्या ऋषिकेशच्या आशिल्ले संन्यासी आनी तांचे लागीं धर्मशास्त्र, न्याय, गणित, व्याकरण हाजी तांणी अध्ययन केलें. मागीर बनारस ऋषिकेश वचून शास्त्रांचो अभ्यास सुद्दां मुखार केलो. इंग्लीश शिकोवच्याक स्वामीजींक कारवार हायस्कुलाचे शिक्षक भवानी शंकर मुठटकर मास्तर आनी उडपीचे प्रोफेसर कल्याणपूर संजीव भट्ट हॅलोजेन घेवन शिकयताले. पूज्य आनंद आश्रम स्वामीजींक इतली थाय शिक्षणाची आवड आशिल्ली की मराठी, गुजराती, हिंदी आनी बंगाली ते स्वताच शिकले. पुणे, सातारा कॅम्प आशिल्ल्या वेळी तांचे महाराष्ट्र लोकांनी स्वामीजींक विनंती केली तांगेले भवानी शंकराक द्यावा पुजा, दीप नमस्कार, अष्टाविधान सगळें आमकांय तुमी उपदेश करता आनी मार्गदर्शन करता. त्या स्वामीजी म्हणाले की आपणाक मराठी समय ना, आपण कन्नडान शिकयला जाल्यार ही प्रयत्न करता अशें म्हणून स्वामीजींनी शुद्ध मराठीन 2 तास भाशण करून सगळ्यांक थक्क केलें. मागीर इतू समा 200 पंतकी कलकी हिंदींत भाशण केलें, इंग्लिशां भाशण केलें, आमचे त्या कन्नड तेणे जाल्लेंची मराठींतूय तशीची मस्त करतांनी भाशण केलें. मुक्त जावचे वेळार सुद्दां बनारसांत प्रति वर्स साधना सप्ताह वेळार फडके शास्त्री म्हणून येताले. तांचे लागीं खंयचे कोणी शास्त्र तांणी अभ्यास चालू आसतालो. तांणी मस्त वर्स मातशी आनंद आश्रम स्वामीजींनी षडदर्शन म्हणून संस्कृतांत एक सांश बुक पब्लिश तां खरें म्हळ्यार तांकां प्राय सान राजगोपाल मामान सांगितलें म्हाका थंय हें केलें पब्लिश केलें आनी आपणाक नांव घालून फक्त एक विद्यार्थी म्हणून नांव कसं आपणाक हें केलें लेखक म्हणून तांकां कड्डीर ते आपणाक विद्यार्थीच म्हणून घेताले. ते पूर्ण ज्ञान प्राप्त जालेलें, स्थित प्रज्ञता जाल्ली जाल्यार उन्मनी अवस्था प्राप्त जालेली जाल्यार कसले आपणाक हॉडपड नाशिल्ले, कसले आपणाक क्रेडीट घेवचें म्हणून नाशिल्लें. शंकरान हलाहल पिवन सगळे ब्रह्मांडाक वांचयले म्हणून ताका महादेव म्हणटात. आमकां स्वामीजींनी तशीच अनंत कश्ट त्रास सहन करून सुद्दां समाजाक भक्तांक फक्त प्रीती आनी अभय मात्र दिल्या. मठांत वेवस्था पळयता लोकांनी त्रास दिले पळोवन वर्किंग कमिटीचे मेंबर्स आनी मंगळूर महासभा घेवन आतां सगळी वेवस्था स्वामीजींनी आनी कमिटीनेच पळोवंक म्हणून रेजोल्युशन पास केलें. त्या वेळी सुद्दां आनंद आश्रम स्वामीजींनी आपणाक भाशणांत त्या लोकांक डिफेंडच केलें. तांच्या अगेन्स्ट कसलेय तांणी कंप्लेंट केले. इतलें व्हड मन आशिल्लें तांगेलें. निंदक आनी वंदक सगळीं तांगेले दृश्टीन एकच आशिल्लीं. ब्रह्मज्ञान म्हळ्यार चराचरांत ब्रह्म परमात्माच ते पळयतात. ते आमी तिची आगुंबे घाटांक खोड वाग तांकां
आयल के बस उठाना छे दीवो होड़ के हॉर्न वजर के उठाना मारी स्वामीजी स्वतः आता गुदेवन चिखलागी वचून सारखे आता दर्शन जावन आता पुरो आता आमकां वेळ जाता आता वस्तू हाडटा न्हू तावडे बुधवार चेडू शे उडकी मारून रानांत धांव वचून मोठ्यान सुद्दां गोरवां आशिल्ली हांगा चर न्ही आना पण सांजेच्या मठाला घेवन उबरताले स्वामीजीन तांकां तिळा पेंडी केले खावे ना पडे मागीर कोड्या वच्चे शिके तांतूं एक हॉड्ड शिंगाची महागौरी म्हणून गाय आशिल्ली भोगोमटी शिके ती तेणे अशी तिळा पेंडी चरणी आशिल्ली तिका केळे एकेकले प्रसादाचे गोडशे खावंक आशिल्ले स्वामीजी ते खावंक जायना पडे स्वामीजींक प्रदक्षिण करून मागीर कोटग्यांत वताले इतली तांकां चेडवांगेर बदलले तशी प्रीत आशिल्ली आनी सगळें आयुश्य दुसऱ्या खातीरच तांणी हें केलेलें तांणी एक दिवस सुद्दां देवाचेर कोपिले एक गवजी घालील कोडे पळयल्या अशें म्हाका दिसना तांगेल पूर्वाश्रमाच्या शांतमुर्ती हें नांव तांणी अगदी सार्थ केलेलें थोडी वर्स खंय वचून येता ऑलमोस्ट 9-10 वर्स मागीर चिकेचे लोकांक मठ स्वामी कलमण कोळका म्हणून तांणी ऑफिशियल टुरार वचून सुरू केलो आनी तावळीची मुंबई बेंगळुरू वचून लोकांक स्वाम्यांगेले संदी ज्ञाना पडे तांची प्रीती मठा विशयांत आदर सगळें जालें आनी त्याच वेळार ऋषिकेशवाच्या वेळार ते दिल्ली राबिले त्यावेळी थंय अटंडी शंकर मामू व्हड कामार आशिल्लो ब्रिटिशांकडे फायनान्साची हळू बंद आशिल्ली सो लोकांनी थंय तांकां रावची वेवस्था केली स्वामीजी गेले कॅम्प थंय आशिल्ले आनी हे लोक आउट हावसांत रावले त्या वेळार थंय आमकां बरी सान प्राय आशिल्ली जाल्यार शंकर मामाने तांचले सगळे खबरी विचार घेवना पडे मठाची कसली स्थिती म्हणून तावळ शंकर मामा कळ्ळें आनी त्या महात्म्याने स्वता इतलें व्हड काम इतलें व्हड पोजिशन पगार सगळें हें करून सगळे मठाची संपूर्ण जबाबदारी तांणी घेतली आनी स्वखर्चान कितें किबक केलें तावळ मठाचें हें बिल्डींग सुद्दां इतली थाय पोरणी जाले की समज केन्ना पडटा म्हणून खात्री नाशिल्ली तितलें ते सगळें तांणी मठाच्या आनी तांची मागीर अनेक आमगेल म्हालगड्यांनी सगळ्यांनी कसले विना कसले ताजे रिटर्न्स एक्सपेक्ट करनासतना केले अगदी मन लावन सगळ्यांनी मठाची सेवा केली लोकांकय मस्त मठाच्या स्वाम्यांगेल बद्दल प्रीती जाली आनी कासरकोड सदाशिव भटांनी मठाचेर अशी पुरे लिगल केसीस यशस्वी करून मठाक स्थिरस्थावर केले परम पूज्य स्वामीजींनी आनी तांणी वर्किंग कमिटी स्थापन केले तांणी अनेक सुदारणा लागू केले मातशी विधवा बायलांक तीर्थ दिनाशिल्ली मंत्र जप दिनाशिल्ली त्या दिनच्या सुरू केलं फॉरेन वचुलेली सगळे कुटुंबाक जाती भायर काडटले हे सगळें बदललें दिनकर मंजेश्वर मामान एक उगडास सांगिल्लो आसता गेलो तांणी स्वाम्यांनी मंजेश्वर कॅम्प केलेले त्या वेळी दिनकर मामाला बापसून आहे ताका राबू घर दिले जेवणात सगळी वेवस्था पुऱ्या वेवस्था तांणीच पळयली आनी मागीर पूज जायना पण जेवणा बसची वेळारी मागीर केन्नाय घार हांगल घराची येवन जेवतले तांणी घेतले लोकांनी चिकन म्हणून सुरू केले हांगल लेखतले कोण की फॉरेन वचले तांणी तांकां जाती भायर काडका आनी आमचे वटेन जेवणा बसून आनंद आश्रम स्वाम्यांनी भितर आयकल खेळ की गडबड आपण विचारना पडकत गोंय तांणी सांगप बसून नाका खंय जात ना म्हणून हरकत ना आमी संन्याशी आसत आमकां जाती ना न्हय आमचे वट्ट बसत म्हणून आपणा सांगात तांकां हाड जेवण इतलें व्हड मागीर कोणा गेलें मन दुखय नासतना सगळें तांगेलें समज करून घेतात भायर जातीच्या लग्न केल्यार सुद्दां तांगेर कसलें ऑब्जेक्शन आसनाशिल्लें कसलें मस्त तांणी सपोर्ट केले जातीक वयर हाडून मठांतूय समाधी देवळां सगळें मोठाचे बिल्डींग पुरे गमटे करून बांदून घेतले आनी पाठशाळा सुरू केली संस्कृत पाठशाळा बंद जालेली मठांत काम करता लोकांक पगार बी कमी आशिल्ले ते वाटेले गेस्ट हाऊस बांदून आयिल्ल्यांक राबूंक वेवस्था केली नळ बसोवन सम उदळ अशी केले त्या वेळी जेवण बी सादेंच आसतालें
दाणी सार उपकरली पापड एक लॉन्च केले जाल्यार रुचकर आसा आज सुद्दां ताजी रुची जी बरी आसा मठान तुमी कुळता सार ते मागीर फेमस आशिल्ले मागीर त्या गोरवांक घालूंक कुळीक मस्त शिजयताले की ना ताजे दाट साराचें वर्णन मस्त जाणाले तेन्ना आयकलें सादेंच आसतालें थाट नाशिल्लो जाल्यार वचूं गेल की आपलेपणाने भटमाम चवकशी करूं येताले परम पूज्य स्वामीजी सांजे भायर बसताले तावडी एके दनपारा दादल्यांक तांकां वचून मेळूं जाताले कसले अडचणी असल्या ऋषी भवानी शंकराक प्रार्थना करूया समज जातलें इतले प्रितीन मग घरचे मालगड्यान सांगील वारी समजायतले आपण करता की मजमी तांकां बरें जाल्यार ही भावनाच नाशिल्ली परम पूज्य स्वामीजींगे दिनक्रम सुद्दां तशीच साधूच जाल्यार प्रखर साधना चलत आसतात तांगेर फालफाल्यार 5:30 घंट्यारी खडावांचो आवाज आयकूं येतालो आनी आपणाक शय्या आसनाक आनी गुरूक वंदन करून स्वामीजी तग्गू येताले तग्गू बाय आशिल्ली मसना उगडास आसता म्हाका शिकोण मठांत उचल्यान तांकां म्हणलें बाय आशिल्ली थंय येवन न्हांवन हाडून समाधीचे थंय दंडवत घालून मागीर बाकी सगळे समाधीन पांय पडटाले त्या वेळार आई भक्त तांकां पांय पडटाले मागीर वयर माळयेर वचून योगासन करून तान फराळ घेवन श्री पांडुरंगाश्रम स्वामीजी गेले खोड पोर्ट्रेट थंय वणटेर अशें ताजे तग्गू जागरासनाचेर पद्मासनांत बसून सकाळींचें काम सुरू करताले सकाळींचें काम म्हळ्यार कळ्ळें कोणागेर सेव आसती भटांक सुचना पुजे खातीर दिवच्यो एक काण सामान दिवचें कापुरूस बकी केशर अशें मागीर पेपर टपाल ते लायले ते पळोवचे 1:30 घंटा इतल्याक थंड उदकान परत न्हांवन अनुष्ठान सुरू करताले तगुयेन ते पूर्ण तल्लीन जावन चलताले नैवेद्य आनी आरती जायना पडे आपण तीर्थ तसा घेवन पाटपूज करून घेवच्याक भायर येताले आनी आई भक्त सुद्दां श्रद्धेन तांगेल्या पाटपुजेच करतना म्हाका अजून उगडास आसा इतलें गोमटी ती पावलो गोरीच रुपया वाट्यान दवरून ताचेर उदक घालून म्हटा मागीर इतलें भक्तांकां इतलें खुशाल जाताली म्हाका खरें देव पुजा केलेली गादीची दिसताली ते इतलें भक्ताय तल्लीन जाताले आनी आनंद आश्रम स्वामी सगळें चलतालें जाल्यार तांगेल्या अंतरंगांत त्या परमात्म्याकूच मग्न आसताले तांगेल्या आजू बाजू खंय हें केलें अशें केलें आनी आई भक्तांक तांगे पादपूज म्हळ्यार देवपुजाची अशी दिसताली माझी देवपुजा पांय पुजे गुरुराचे माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी तेची माझी भागीरथी तेची माझी भागीरथी माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीरसिंधू गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीरसिंधू तोची माझा क्षीरसिंधू तोची माझा क्षीरसिंधू माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान तेची माझे संध्या स्नान तेची माझे
देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया पाय तुझे गुरुराया पाय तुझे गुरुराया पातपूज कोण घेऊन तीर्थ वितरण करना पड़े हात तार तुळशी पत्र दवून हस्तो दग घेऊन कोणी ग्रहस्थ इल्लसले तांचलागी नाजले शुक्ल भट दिताले मोजकीची भिक्षा घेऊन 1-1.5-2 घंटे हे सगळं जाताले मागीर एक अर्ध एक तास विश्रांत घेऊन परत पद्मासनान बसून टप्प आले की ऑफिसाच्या क्लार्कांकडे विचारू आयले सांगताले भक्तांक अडचणी प्रॉब्लेम्स आशिल्ले तांचे खातीर कसली सेवा पुजा करता तें सांगताले स्वतः भक्तां खातीर प्रार्थना करून मंत्राक्षत घाल कवरां घाल तर तांकां भक्तांक दिवचो एके पेटोवन जरी बाज आशिल्लो 4 घंटे इतल्याक तान्ने घेवन सांजे फिरूंक वताले सांगाती कोणे भट शिष्य स्वामी एके आईल भक्त आसताले आठवड्यांत 2 दिवस कार घेवन चिके दूर ड्रायव्ह आवताले आनी म्हणचे शिरखे कार आका एक्सरसाइज जमकाना ह्या वेळा फिरतना पूज्य स्वामीजीन खुशाल करते कारण की म्हणेल बरी हिज ह्युमर वॉज लायक अ पेपरमिंट विदाउट द पेपर कली तांणी केन्ना म्हणचे की आतां देव सगळें विसरचे पयसोची देव जाला तांणी सगळ्यांनी केन्ना प्रार्थना करून घेवंका दुड्डू ब्रह्मा दुड्डू विष्णू दुड्डू देवो महेश्वरः दुड्डू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः त्या दिवस रेशनाचे आशिल्ले त्यावेळी मुंबईचे सांग घर पळोवन आनी थंयचे रेशना वांट पळोवन तांणी म्हणलें म्हापशिकाला कोणे घार आयल्यार गेस्ट म्हणून तांकां एक दिवस कोणी राबून एक जेवण करून मागीर वचशिल्लें म्हणटाले आतां ह्या रेशनाकालाक घरांत आयल्यार घर सान आईल लोकांनी राबूनच पयसूक न्हिदोवचें जाग ना आनी रेशन आमी ते एकच जेवण जेवन भायर पडका आमकां मात्र याचन ना आमगेल्या मुंबय आयल्यार आत्मस आनी बेंगळूर वचयल्यार देव आसा म्हळ्यार पडूकोण आत्मा म्हणी शिवराव देवराव शिवराव उबयकर पण गंगोळी सुंदर मामा नातवाने तांकां घर पूज आशिल्ली सगळ्यांक पांय पडना पड आपणें पांय पड वचूंक आनी स्वाम्यांक दिकाने पांय करून पांय पडके उमतीची सगळीं जाणां कसलें एकदम हें जालें त्यावेळी स्वाम्यांनी म्हणलें हरकत ना सुंदर मामान ताका सांगलें अशें दिसता सगळे कडेन देव आसता म्हणून तेमी तशें आनी एक पंत चिदानंद नगरकर मामू तांकां मेळ वचूंक त्या वेळी चली सान आशिल्ली नांवां म्हणना पण गीता आनी तो 1-2 वर्सां वचना पण दुसरी चली आशिल्ली जाल्लेली तिका घेवन हांवें केलें गीतेचो दुसरो अध्याय तशी स्वामीजी लाग वचूंक गेल्यार परकेपण आसं नाशिल्लें त्यामुळे ती लागीं कितल्या वता ती तितल्याक आमकां अत्तराच कशी सुगंध येता तशीची स्वामी आनंद आश्रम संघ जोडून स्वामी आनंदाश्रम संग जोडू रे स्वामी आनंदाश्रम संग जोडू रे संग जोडू रे संग जोडू रे स्वामी आनंदाश्रम संग जोडू रे
रे, संग जोडू रे, संग जोडू रे. स्वामी आनंदाश्रम, स्वामी आनंदाश्रम, स्वामी आनंदाश्रम, संग जोडू रे. हो ने आना पडत 7-7:30 घंटे अगदी ठरिलं दीप नमस्कार जायला पडत परत न्हावून मागीर अनुष्ठान चलतालें मागीर आरती नंतर आई भक्तांक फलमंत्रक्षता आदी दिवन मागीर फळार करून थोडो वेळ आराम खुर्चेर बसून कोणे आईल विजिटर्स तांकां सांगात उलयता बसताले तांकां कसले अडचणी असले आनी तांकां हें सांगताले जाल्यार अगदी म्हालगडे आनी हें केले गादीची मागीर 11-11:30 वैरी न्हिदोवच्या करताले. स्वामीजी पूर्ण विरक्त शांत मूर्ती मात्र न्हय त्याग मूर्ती आशिल्ले. त्या वेळार पादपुजेची काणी इतली कितली जाल्यार अनेक जाणांनी तांणी नोळेतेच पयशांची मदत करची आशिल्ली. बेंगळूर आमी बंद जायना पडत मस्त आमची गेली नोकरी तांगेर गेली वांटांत आयले. त्या वेळार सगळे लिस्ट करून सेक्रेटरी करून सगळ्यांक आपणाक घालून थांबूची कितकी अमावंट व्हड अमावंट गेली त्या वेळी ताणें मध्येन 2-3 नांव पडोवन सांग हांणी पयलींच व्हेल्या तांकां अडचणी आसा कांय हरकत ना आपली काजाची तांकां तांकां कसलेंय हेंच करना मागीर एक पंत स्वताचेर अगदी कमी करचो एक पण तांकां निश्चय पितांबर चिक्के झिरझिरेल गजाल म्हण सेवकान म्हणलें आतां नवीन हाडया म्हणना पड्या छे कसल्याक नवीन केल्याक एक सूत घेवन शिवयल्यार आनी 6 म्हयने वतल्या कितलें सादेपण तांगेलें कसलें आपणाक जाय म्हणून अशें आई कवर दोरो सगळें सांबाळून दवरून परत परत वापरचें अभ्यास आशिल्लो. कारण की तांणी आपणाक भाशणांत म्हणलें की आमी संन्यास घेवना पड्या हें देह समाजाचे 10 जाणांक अर्पण केलें ताचे रित्याक अनावश्यक खर्च करचो आपणागेर समाधी बांदूक सयत मस्त खर्च करचो नाका सादेंच एक तुळशी वृंदावन आंगणांत केल्यार पुरो म्हळ्यार सान्न प्राय चेडवांनी बायलांनी कोणेय थंय येवन अर्चन करूं जाता म्हणटात पण की काश्मीर वच्चा म्हणना पडे आमी संन्यासी हांवें सगळें आमकां केल्याक अशी पूर्ण विरागी निरीच्छ आनी दैवी गुणांनी संपन्न तांगेल पुण्याईनेच आमगेलो समाज इतली उन्नती केली आसता. शिष्य स्विकारा वेळार मठान काम करतना प्रत्येक मनशाक आपण तांकां मुंबय वचचें पुरेसून आशिल्लें ताणें स्वाम्यांनी स्वता गेल्या काणिकेन तांकां तिकीटा पयशे मात्र न्हय थंयच्या पॉकेट मनी थंय मुंबय येना पडटले खर्च करूंक सुद्दां दिले. ह्या परमहंसागेल आमी नुस्तें स्मरण केलें तरी आमकां समाधान मेळटलें अशी बोलमुखी बोल मनारे तूं आनंद आश्रम. बोलमुखी तू बोल मनारे आनंदाश्रम नाम. बोलमुखी तू बोल मनारे आनंदाश्रम नाम. सदा सुखी होईल निश्चयी हेची तुझला भाव. सदा सुखी होईल निश्चयी हेची तुझला भाव. प्रभु आनंदाश्रम नाम. प्रभु आनंदाश्रम नाम. प्रभु आनंदाश्रम नाम. प्रभु आनंदाश्रम नाम. प्रसंग येती सुख दुःखाचे घडोघडी तुझ अधीन साचे. प्रसंग
स्मरण करी निशिदिनी हृदयी स्मरण करी गुरुचे मंगल नाम गुरुचे मंगल नाम आनंदाश्रम नाम प्रभु आनंदाश्रम नाम आनंदाश्रम दैवत स्मरणी हृदय मंदिरे मंडित करुणी आनंदाश्रम दैवत स्मरणी हृदय मंदिरे मंडित करुणी विनवित से तुझ सुधातनय विनवित से तुझ सुधातनय मुखी वसो हे नाम मुखी वसो हे नाम मुखी वसो हे नाम आनंदाश्रम नाम प्रभु आनंदाश्रम नाम बोल मुखी तू बोल मना रे आनंदाश्रम नाम सदा सुखी होईल निश्चय मेघे तुझला धाम आनंदाश्रम नाम प्रभु आनंदाश्रम नाम गुरु आनंदाश्रम नाम प्रभु आनंदाश्रम नाम गुरु आनंदाश्रम नाम प्रभु आनंदाश्रम नाम चायनीज एग्रेशना वेळार मठाच कंपाउंडांची मिनिस्टरान आनी ऑफिसर्सांनी गांवच्या लोकांक लढाई खातीर पयशे वट्ट करूंक मिटींग घेतली. आनंद आश्रम स्वामी वयरतान पळयत आशिल्ले मिटींग जायना पडे तांकां वयर आपयले ऑफिसराक आनी मिनिस्टराक आनी आपणाक तर्फे एक धाटू कवर तांकां दिल्लें आनी सांगलें हाजेर कसलें नांव घालनाकात ह्या देणगीचेर फक्त अशीच एनॉनिमस म्हूण घालत. त्या मुसलमान मिनिस्टराक दोळे भरलेले तो म्हणाले आपणाक ही इतल्यान तूं प्रेशियस असं देणगी आनी उमती पांय पळखे तांकां कोणकी म्हणटा खंयची फंक्शनां वचून कडेन चुकून मीठय वांटूंक जाय म्हाका त्या खड्या मीठ आसता न्हू त्या साखरे बदला मीठ घालून दिले बेंगलोर कोणकी ते हांवें नोळेत पिवन बसल्यात खंय भायर सुमार वेळार बाकीच्यांनी घ्याना पडा शॉक जालें खंय कशी मीठ घालीन च्या ना आपल्याकले नवीन नमुन्याचो च्या पिवचो आनी पिक्चर मेमरी आशिल्ली तांकां खंय कितले 10-12 वर्सां लोक वचून तर मेळ्ळो तो बरोबर तांकां नांव सगळें तांकां कलकत्ता ती पुराय तांकां लक्षां आसता तशीच केले बूक एक वस्तार कसलें सोदूंक सांगल्यारी खंयचे शेल्फारी खंयचे रंगाचे कवर आसा ते पुराय त्या सेवकाक अगदी समज इन डिटेल अशी पिक्चर मेमरी तांकां आशिल्ली. म्हळ्यार इतली थाय शांत मूर्ती प्रेम मूर्ती वात्सल्य मूर्ती आशिल्ली गुरू माऊली गुरू माता गुरू पिता.
पूज्य श्री आनंद आश्रम स्वामी विषयांतून कितले आयकले तरी त्यांना पुरुष दिसतात. संपूर्ण विरागी स्थितप्रज्ञ आणि ज्ञान. मोहन कल्याणपूर तुमका पहिली कथक त्यांना लखनौ असताना एक व्हड संन्याशी शाकानंद म्हणून तागेल घार आयिल्लो. तागेल देवा फुड्यान स्वाम्यांगेल फोट पडून हाय कोण म्हणून विचारतो. आमगेल जातीच गुरु है आनंद आश्रम स्वामी. तळी तू थाय इम्प्रेस जाता म्हणा की तू व्हड सिद्ध पुरुष तुमगेल गुरु असो जातीचो. तांकां शरण वचून तुम्ही फक्त तांगेल ध्यान केले तरी तुमगेल या परमार्थांत प्रगती जाता वतली आणि कसले तुम्ही करता म्हणून आमकां मात्र आमी सगळे कडेन धांवता बसतात. आनी शिरूर प्रभाकर मागशी दावणगिरी राखतालो. त्या वेळी स्वामीजी बेंगळूरतान शिराली मस्त पंत तांगेल घार राखताले. त्या वेळी तांणी आपणागेले हांत बरयले आर्टिकलांत की पूज्य स्वामीजी लागीं कसले शास्त्रांत उलय की परमार्थाचे शंख विचार वचलेले शांतपणे बसून अवसून चेडा समजायलेले आनी सोडवून सांगताले. आपण एक ज्ञानी एक परमहंस म्हणून पण कसले हे नाशिल्ले. तांणी एक पंत विचारले आनी साधन कशें करता संवसारी मनशाने. त्या वेळी स्वाम्यान सांगितले अगदी सादेच्या शब्दांत तांणी सांगले प्रत्येक मनुष्य हो देवागेल संकल्पनेनेच जन्म आयिल्लो आसता. तो मुळांत योगीच आसता आनी ताका जीवनक्रम म्हळ्यारीच योग साधना. देवाक पूर्ण शरण वचून आपणागेल नित्याची कर्म जबाबदाऱ्यो सगळं पाड पाडटनाची साधना आणि भक्ती सेवा आचरणांत हाडटा. आलोड्य सर्व शास्त्रांनी विचार्यच पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायण समम. म्हळ्यार सगळे शास्त्रांचे मंथन करणं पडे अशी निष्पन्न जाल्या की नारायणाला ध्यान सतत केल्यारी अखंड केल्यारी त्यांची हॉड पूज जाता. आता अनवाळ न्हिसून देवा इगरार सगळो वेळ बसून नारायण नारायण म्हणता बसल्यारी आमचे असले संन्याशांक सुद्धा ते साध्य ना. त्यांनी ती चराचरांतू प्रत्येक मनुष्य कोण कामा वेळार आमकां मेळूं येता ताज्यांतूय नारायण आसा आनी तागेल काम श्रद्धेने सत्याने आनी मनलावन केल्यारी त्यांची व्हड साधन जाता. बायलांनी म्हालगड्यांक मान दिवन घरांतून चेडवांक प्रितीने व्हड करता संस्कार दिवतात. घार आयिल्ल्या तिथींगेल स्वागत करून सगळ्यांक कल जाई नाका ते प्रितीन पळोवन संवसार चल्ल्यार बायलांगेल तीच व्हड साधना. आनी दुसरे कले करता धर्माचें आचरण म्हळ्यार फक्त पोथ्यो पुराण वाचून उपास तपास करचे न्हय तरी आपणागेले आनी बाकीच्यांगेल हृदयांत आशिल्ल्या परमात्म्यागेलेची तांकां जाणीवपूर्वक सेव करता. आमगेल परंपरा महान आसा. ह्या नव सुदारणांच्या बद्दल आमगेल्या परंपरा विसरले. इतली सादे शब्दांत त्या महान तत्वज्ञान आमगेल गुरु माऊलीने समजायले. आमगेल्यांतूच शरिरांतूच परमात्मा आसा. जशी कबू म्हळ्यार ऊस तांतू कशी साखर आसता आनी दुदांत कशी लोणी आसताची जाल्यार ते सगळें प्रोसेस करना पडे वयर येता. तशी आमगेल मनाकय आमी श्रद्धा भक्तीने ते तापोवन मागीर गुरुकृपेच्या मेळ्या घालना पडे. ताच्या माताजी कृष्णाबाईन सांगिल्लेली नाम ध्यान सेवा आनी निश्ठा इतली कोण त्या समोर खाट्टना पडता कवलेले आमकां आमच्यान तुज्या आशिल्लो परमात्मा ताजी जाणीव आमच्या सूर जाता आनी ताजेरीच आमी ध्यान करचें. आमच्यान कशें आसा देव तशें दुसऱ्यांतूय इतर जनांतूय चराचरांत आसता त्यांच्या आमी लक्षांत दवरता. देह देवाचे मंदिर.
कितकी जण आनंद आश्रम स्वामी जिल्ह्यात आपणाला प्रपंचातील अडचणी खातीर प्रार्थना करून घेवच्या वताले. भवानी शंकर देवाक प्रार्थना करता बरे जातले म्हणून मंत्राक्षर दिताले आणि अडचण दूर जाताले. एक दिवस सुद्धा त्यांनी आपणाक श्रेय एक क्रेडिट घे नाशिल्लें. सौर रमेश मामाने अनसुयापाची तांकां ट्रिपलेट्स जावची आशिल्ली. त्या दिसान तितलें मेडिकल एडवान्स नाशिल्लें. त्यामुळे डॉक्टर शिरोडकरान सुद्धा जिवाक भय आसा म्हणजे ते हें केलें जाल्यार स्वामीजील्या वचना पडत आनी प्रार्थना करून कसले काळजी करूं नाका सगळें समज जातलें म्हूण सांगना पडत. खरेंची तिनी चेडवां समोरची बॉर्न म्हळ्यार जन्म आयली आनी सुखरूप होप जालें. ताका सान भावाल चली एक जातमाची इन्वर्टेड नी कॅप्स आशिल्ली. सो त्या चायल्डाक चमकूंच्या जायच ना जाल्यार मेजर ऑपरेशन करता म्हळ्यार जातलें. त्यावेळेस स्वाम्याल्या वचून प्रार्थना करना पडत सगळं बरें जातलें म्हूण सांगितलें. आनी भवानी शंकरा गेल्या प्रसादाचे गांध आनी तीर्थ दिवन चायल्डाक जस्ट उपजल्लें चेडूं ताका नित्य लाया ती भर आनी थोडे दीस भितर तो चेडूं अगदी नॉर्मल जालें. अशी इतले तांगेल्या प्रार्थनेक शक्ती आशिल्ली. सामान्य मनुष्य मात्र न्ही अनेक योगी सत्पुरुष तांकां मेळूं येताले. तांची कामकोटीचे शंकराचार्य जगद्गुरू तांकां स्वामीजी मेळूं वचून त्या वेळार तांकां मौन आशिल्लें जाल्यार मुद्दाम एक तासभर आपणाल्या बसकारून घेतलें आनी स्वता गेली रुद्राक्षा माळा तांकां प्रितीन दिलेली आसा स्वामीजीक. काशी मठ कवळे मठ आदीच मठाधीश चिन्मयानंद मैसूरचे महाराजा मुद्दाम आपणाला आवसूट घेवन आनंद आश्रम स्वाम्यांक बेंगळूर तांगेले राबीताळ मेळूं वचून गेले. आनंदगडचे रामदास स्वामी पप्पा आनी माताजी कृष्णाबाई तांकां तेमी खूब प्रीत आशिल्ली एकमेकांचेर. केन्ना येताले वताले आनी आनंद आश्रमाक रामनगर म्हूण नांव दिलेलें आनंद आश्रम स्वाम्यांनी. हे स्वामी एके व्हड मनुष्य ते मात्र न्ही मस्त म्युझिशियन्स तांगेले भक्त आशिल्ले. रविशंकर, अली अकबर खान, अलारा खान, चिदानंद नगरकर,
अशी मस्त तांगेले आशिल्ली असं मागीर फॉरेनर्स येवन तांचले की बगीच्यान वचलेले रविशंकर ते मागीर स्वामीजींक मेळूंक मुद्दाम शिराली मठांत वचून राबिल्ले ब्लेसिंग्स घेवच्या परमपूज्य श्री रमण महर्षी लागीं आश्रमांत स्वामीजीन वचूं गेले तावळसो प्रसंग खरें आयकूनच बरें आसा श्री रमण महर्षी केन्नाय दर्शन दिवच्याक आयले भायर तांगेलो दिवाणसो आसतालो ताचेर अशी आड सरील आसताले आनी भक्त तगू बैसून कले तांगे विचारताले कले अशीच डायलॉग्स जाता जाल्यार आनंद आश्रम स्वामीजी येतात म्हण कळना पडे रमण महर्षीन एक कोच न्हेता तशी खुर्ची हाडून थंय आपणा हाजीद्रार दवरले आनी आपण भितर वचूं गेले आनी बाकीच्यांक भंय म्हळ्यार आमगेलो इतलो स्वामी आनी रमण महर्षी व्हड परमहंस कशें तांगेले हें करतले जाल्यार आनंद आश्रम स्वामींनी आश्रमांत त्या नाथांच्या आजूबाजू तांकां आश्रमांत अशें लोकांनी तांकां मानान तांकां सन्मान करून भितर हाडून बसकार येयले आदर सत्कार करून आनी मागीर रमण महर्षी भितर आयले आनी हास्ताची कोणें उठवलें म्हूण हातान सांगलें म्हळ्यार स्वामीजींनी उठवलें करून आनी त्या मानच्या दिवाणार तांकां इद्रार बसले आनी हास्ताची एक शब्द उलयनासतना ते दोगूय जाण एकमेकाला पळयताची हास्ताची एक तास थंय बशिल्ले ह्या निशब्द संवादांत कितले गहन तत्वज्ञानाचो तांणी दोग जाणांनी आनंद घेतलो आमी फक्त कल्पना मात्र करूं मागीर दोगूय सांगाती उठयले एकमेकांक नमस्कार करून आनंद आश्रम स्वामी मंजेश्वर अनंत नारायण तांकां बंगल्यार राबिल्ले थंय आयले आनी दुसरे दिवस मस्त जाण आनंद आश्रम स्वाम्यांक मेळूंक आयले तांगेल भक्ता पैकी तातूंत दोराय राजा मोदलियार म्हणून अगदी लागींचे क्लोज हे भक्त महर्षीन गेले ते आयले ते म्हणाले की मस्त जाण रमण महर्षींक मेळूं येता ती संत महात्म्या हळहळे जाल्यार आज वरेन तांणी कोणा गेले अशी स्वागत करन आशिल्लें आनी दुसरे दिवस थंय रमण महर्षीक एक अमेरिकन भक्तान विचारलें सीता प्रज्ञा कशी आसता केन्नाय तूं तांचे बद्दल सांगता तावळ तान हांसता म्हणखे काल हांगा भगवी वस्त्र घालून हांगा येवन बशी सीता प्रज्ञा तूं पळय म्हणून इतलें तांगेले तांचे बद्दल आदर आशिल्लो व्हडलो लोक आशिल्लो तांगेली आनंद आश्रम स्वामीजींगेली तेजस्वी मूर्ती सदा हास्यमुख शांत सगळ्या मदल्यान आशिल्ले तरी त्या अंतरंगांत सदैव परब्रह्मांत एक रूपच आसतालें तांगेल ब्रह्मतेजाचो ऑरा इतलो प्रभावी आशिल्लो की तांगे सान्निध्यान ध्याना पडे आपोआप ताजी जाणीव जाता उभय करीन दुपाचें बरयलें की तांगेल घार स्वामीजीन राबिल्ले तावळी एक दीस सकाळीं फुडें ती स्वामीजींक पांय पडूं वचूंक तावळी तांगे सुतूची तेजाची तिकेट समो वलयशें दिसलें मागीर स्वामीजी खंयचे कुडांत राबिल्ले ताचे भायर मलगोवा आंब्याचें झाड आशिल्लें तर बेंगलोर बिकाचे लोकांक वतसका मलगोवा आंबो म्हळ्यार तो ऑगस्टान घेता आनी ताका एक एक खंय कापता जाल्यार मस्त कीड आसतात जाल्यार स्वामीजीन राबिल्ले वरस तागे खिडके भायरच अशें तें झाड आनी तातूंत एक आंब्यान सुद्दां एक कीड नाशिल्ली तितलें तांगेल सहवासाचें हें आशिल्लें परमपूज्य स्वामीजींगेल स्मरणान आमगेल मनांतले संवसारांतले अशी कीड नेगेटिविटीज वचोवपी अशी प्रार्थना करून गेल्या इसवी सन 1947 ते 1959 ही वर्सां मठाच्या दृश्टीने मस्त प्रगती जाली बेंगलोर मठ बांदलो आनी मस्तकाड स्वामीजी वचूं गेले लोकांनी मस्त भरभरून मदत केली आनी तांणी सगळी सुवेवस्था आयली समाजांत मठा विशयी सद्गुरू विशयांत लोकांक मातशी आपलेपण प्रीत नाशिल्लें तें दिसूं लागलां मस्त तांकां देवा गादीच करतात आनी साधना सप्ताहांनी लोकांक परमार्थाची गोडी लागली रथोत्सव बंद केलेलो रेशना मेळटली मस्त त्रास जातालो आनी मस्त ऋण जाताले विटा मस्त खर्च करून तांणी साधना सप्ताह डिसेंबरांत घेताले ताजी मेथी सगळ्यांक बरें जालें मागीर हगूर शिष्य स्विकार करता म्हणून आग्रह सुरू जालो आनी थोडे चल्यांनी चवकशी करून जातक पळोवन रवींद्र शंकर नारायण शुक्ल हांकां शिष्य म्हणून निवडलें
शिरालीची तांगल जन्म जालेलो आनी शांताक्रूज अशें पोद्दार स्कुलांतूय शिक्षण घेताले. गीता पठण कॉम्पिटिशनांत पयले नंबरार म्हणून श्री आनंद आश्रम स्वामीजीन स्वता तांकां आपोवन बक्षीस दिवन कौतुक केलेलें. 1 मार्च 1959 सालांतून मुंबई दादर शिवाजी पार्कारी गजेरी शिष्य शिकार जालो. हजारो भक्तगणांनी थंय येवन ताचो आनंद घेतलो आनी जय जयकार केलो. जय जयकार आनंदाश्रम स्वामींचा. आनंदाश्रम स्वामीजींचा करा जय जयकार. परिज्ञानाश्रम स्वामीजींचा करा जय जयकार. आनंदाश्रम स्वामीजींचा करा जय जयकार. परिज्ञानाश्रम स्वामीजींचा करा जय जयकार. गुरु शिष्यांचे आगमन हे झाले आपुल्या नगरी. पावन केले कृपा दृष्टी फिरवून आम्हावरी. गुरु शिष्यांचे आगमन हे झाले आपुल्या नगरी. पावन केले कृपा दृष्टी फिरवून आम्हावरी. यतीश्वरांचे स्वागत करूया. यतीश्वरांचे स्वागत करूया. करा जय जयकार. करा जय जयकार. करा जय जयकार. पुष्पवृष्टी करू त्यावरी. वंदन करू त्या गुरुचरणावरी. पुष्पवृष्टी करू त्यावरी. वंदन करू त्या गुरुचरणावरी. एकमुखाने गरजू करा यतीश्वरांचा जय जयकार. एकमुखाने गरजू करा यतीश्वरांचा जय जयकार. करा जय जयकार. करा जय जयकार. घरोघरी ती सजविली नगरी. वाद्यवृंद तो ठेवा सत्वरी. घरोघरी ती सजविली नगरी. वाद्यवृंद तो ठेवा सत्वरी. याच क्षणी आले ते यतीश्वर. करा जय जयकार. याच क्षणी आले ते यतीश्वर. करा जय जयकार. करा जय जयकार. करा जय जयकार. गुरु शिष्यांचे दर्शन घडले. नागरिकते धन्य जावले. गुरु शिष्यांचे दर्शन घडले. नागरिकते धन्य जावले. आनंदाश्रू भरित होऊनी करते जय जयकार. आनंदाश्रू भरित होऊनी करते जय जयकार. करा जय जयकार. करा जय जयकार. नगर असे प्रफुल्लित जावले. नागरिकते धन्य म्हणाले. नगर असे प्रफुल्लित जावले. नागरिकते धन्य म्हणाले. सुधातलय हा म्हणे गुरूंचा. करा जय जयकार. सुधातलय हा म्हणे गुरूंचा. करा जय जयकार. करा जय जयकार. करा जय जयकार. आनंदाश्रम स्वामीजींचा करा जय जयकार. परिज्ञानाश्रम स्वामीजींचा करा जय जयकार. करा जय जयकार. करा जय जयकार. करा जय जयकार. करा हो करा जय जयकार. करा जय जयकार. करा जय जयकार. शिष्य स्वीकार जायना पडत एक नवीन पर्व सूर जालें. आपणाक जाल्ले त्रास उगडास दवरून पोरणी बंधन आनी रूढी काण सोडून
आवसुक भावंडांक मेळच्याक जायना, बाकी चेडवां सांगात खेळच्या जायना, अशी कसलेंय बंधन स्वामीजीन दवरलें. शिष्य स्वामी भायर वचून क्रिकेट खेळटात तशें कोणकी तक्रार करना पड्यार क्रिकेटाचे नवे किट हाडून दिवन हांगाच आमचे घरार खेळा ते आमी हांगा बसून पळयतात म्हणून सांगितलें सगळ्यांक. स्वतागेल चारडा वारीची शिष्य स्वाम्यांक स्वाम्यान होड केलो. श्री आनंद आश्रम स्वामीजी मुक्त जायना पण सुद्दां श्री परिज्ञान आश्रम स्वाम्यांक पुणे राबिल तावळी बर ना जायना पड्या तांकां त्रास जाले पळोवन स्वता प्रगट जाले आनी धैर्य दिलें आनी त्याच राती लालकूर श्रीपाद मामाक मुंबई दृश्टांत दिवन मगल चारडाक आमगेल चारडा बर ना थंय वळवळता वच पुणे वचून ताका काळजी घ्या म्हूण आदेश दिलो. अशी ही प्रेममूर्ती अशी. 1960 साला नंतर अगूर प्रकृतीचा त्रास सुरू जालो. पयलीं दांताचें काम जालें, मागीर हृदय विकार सुरू जालो. तरी प्रकृतीच्या एका देहाचें कौतुक नाका म्हणून तांगेल साधना तांगेलो दिनक्रम सगळें समाजीक पयले वारीक चालू दवरलो. संन्यास घेवन 50 वर्सां जालीं म्हणून गोल्डन जुबिली बेंगळूर गजेर पार पडली. मे म्हयन्यांत शिराली वचून आयले जाल्यार आराम नाशिल्लो. बेंगळूर ट्रिटमेंट आनी विश्रांती घेवच्याक म्हणून आयले आनी जाल्यार परब्रह्म्या लागीं एक रूप जायना पड्या देहाचें कौतुक एके बंधन सत्पुरुशांक लागू जायना म्हण दिसता. बेंगळूर बन्नरघट्टा गुड्डे दत्त मामाने तागेले पंचवटी फार्माचेरी गोसेवा आश्रम अशें थंय पळोवन चापयता आनी ते गुड्ड्यांक रानशें आशिल्लें थंय ते काळखांत तो मुखार सट वताले स्वामीजी. ते व्हड फातर आशिल्ले ते स्वता बघून उकळ बाजू केला ते सांगात अशी धांवन आनी कल्ला ना काळखांत कोणें हात धरून पडले रे म्हणून तितली दुसऱ्यांगेर काळजी आपणागेर देहाची ना. अशी ही वात्सल्य मूर्ती. दुसऱ्यां खातीरच तांगेल जीवन ही लिव्ड ओन्ली फॉर अदर्स. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेवच्या सांगितली तरी आपणागेर पुजा अर्चा साधना अनुष्ठान सगळें पयले वारीच चल्लेलें. फक्त सांज फिरू वचचें तांणी बंद केलें. बेंगळूर काशी खान फडके शास्त्री आयिल्ले तांणी सांगाती ग्रंथ पठण चलतालें. रामनाम मेळ म्हळ्यार तांकां भोव प्रीत शिकले. तावळ सुद्दां बसून स्वताची रामायणाचें पारायण केलें. कर्नाटक संघाने कन्नड रामायणाचे उद्घाटन समारंभाक श्री आनंद आश्रम स्वामीजींक मुद्दाम आमंत्रण दिलेलें. सगळ्यांनी नाका म्हळकें जाल्यार तांकां वायट दिसतलें कॅनकी दोन ठरयल्या म्हणून वचूं गेले स्वामी आनी थंय यातनाची छातीन दूख सुरू जाली. 9 घंटारी सगळे जाण डॉक्टर भायर वाट पळयत आसतनाची भितर कुडांत 19 सप्टेंबर 1966 भाद्रपद शुद्ध तृतीयेक 3 फंतां ओम 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 अशें हडान ओंकार उच्चारण करून ह्या महान सिद्ध पुरुषागेलो दैवी आत्मा परमात्म्यान एकरूप जालो. आमगेल चित्रापूर सारस्वतांगेल उद्धारक जन्म आयिल्ले हे महान अवतारी संत देवलोकांत परमेश्वरा लागीं विराजमान जाले. राजगोपाल मामाने तांचे विशयांत बरयलें. स्वामी आनंदाश्रम by his radiant example not only taught us how to live but also how to breathe our last. आमी जीवन कशी जगता हें मात्र न्ही कशी समाप्त करता हें सुद्दां श्री आनंद आश्रम स्वामीजीन आमकां शिकयलें. समाधी शिरालीची जावंक अशी पूज्य स्वामीजींगेली इच्छा आशिल्ली ती शिराली व्हरची सगळी वेवस्था जाली. थंय सगळी दोळ्यान प्राण हाण वाट पळयत तशी वेंकटापूर थावनची तांकां पालखेन बसकारून वाचपारी मठांत व्हेलें. घरांत थंय लोकांनी आरती करून श्री आनंद आश्रम स्वामीजींक दोळ्या उदक हाण निरोप दिलो. शिरालीचो प्राणूची सोण वचूं गेलेलें दिसतालें. श्री पांडुरंग आश्रम स्वामीजींगेर समाधी बाजूनेची ती हातांगेल प्रितीच्या शिष्यवरांगेर समाधी बांदली संजीवन समाधी. आज सुद्दां ही समाधी लागीं वचूं गेल्यार तांगेल अस्तित्व आशिर्वादीची दिसता. अट्टंगडी गोपाळ मामाने तांगेल 50 years of bliss हांतू
परम पूज्य श्री आनंद आश्रम स्वामीजी विषयांत बरयलें. Our Guru has three treasures: love, humility, and dynamic detachment. He has the simplicity of a child and loves all. Born as a Haridas, he is indeed a servant of the Lord. He is our master and rules us over us by his humility. He has no self to call his own. He claims for himself nothing. He is an enlightened one. He lives and prays for our good. May we act in such a way that we deserve the grace of this abode of bliss. Anand Ashram. स्वामीजी मुक्त झाली तरी तांगल तपश्चर्येच्या तेजोबल सतत आमची वाटू असे. आऊस बापसुंगल हात धोर वतना चळवंक कसले भय असना. तशीच ह्या गुरु माऊली शरण वचना पड्या आमगल संसाराचा साधनेचा संपूर्ण भार ही गुरु माऊलीच घेता. आम्ही विसरेल तरी सद्गुरू आमक सोड घालणार सतत मार्गदर्शन करत असतात. श्री भवानी शंकराल कृपा दृष्टी आणि ह्या गुरु माऊली गेली गुरु शक्ती प्रीती आमचेर सदैव असो हीच तांगल चरणात प्रार्थना करूया. असे प्रार्थना सद्गुरु माय बापा अति क्षीणलो चुकवी जन्मखेपा घडो संगती साधूची भक्ती तुझी परार्थी झिजोही तनो नित्य माझे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गुरु माऊलींगल स्मरण करून आम्ही आईच्या कीर्तनाचा समारोप करू. तंदे ताई
सद्गुरु सद्योजात शंकर सद्गुरु लक्ष्मीधर श्री रमावल्लभ नरहरि राघव कृष्ण गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु
सॉरी असं बघेन हा घेतो तुम्ही आम्हाला भजन रूपात पेटवून परत तू बैस ते. आयटम